नरखेड़ में जलकर वृद्धि और अन्य समस्याओं को लेकर नागरिकों का विरोध प्रदर्शन। नरखेड़ 1 जनवरी 2025। नरखेड़ नागरिक कृति समिति और जनसेवा संस्था ने एकजुट होकर आज नरखेड़ नगर परिषद के मुख्य अधिकारी को ज्ञापन सौंपा। यह विरोध प्रदर्शन नगर में बढ़े हुए जलकर के खिलाफ किया गया। काटोल में पानी का कर 1200 रुपए और मोवाड़ में 900 रुपये है, लेकिन नरखेड़ में 1500 रुपये कर क्यों लगाया गया है? इस सवाल को लेकर नागरिकों ने नगर परिषद के मुख्य अधिकारी का घेराव किया। प्रदर्शन के दौरान नरखेड़ की अन्य समस्याओं पर भी चर्चा की गई, जिनमें बाजार क्षेत्र में अतिक्रमण, पार्किंग की अव्यवस्था और सफाई व्यवस्था की कमी जैसे मुद्दे शामिल थे। मुख्य अधिकारी ने सभी समस्याओं पर त्वरित कार्रवाई करने का आश्वासन दिया। उन्होंने नागरिकों को भरोसा दिलाया कि इन समस्याओं का समाधान जल्द ही किया जाएगा। इस आंदोलन ने नरखेड़ के नागरिकों की समस्याओं को उजागर किया है। अब सभी को इस बात की उम्मीद है कि नगर परिषद इन मुद्दों को गंभीरता से लेते हुए जल्द से जल्द समाधान निकालेगी। करतो की ज्यावेळी पावसाळ्यात पाईपलाईन फुटली होती त्यावेळेला नगर परिषदेने तिथं बऱ्याच वेळा प्रयत्न केले। सुनील साहेबांना माहिती आम्ही किती वेळा केलो, परंतु पावसामुळे काही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करू शकलो नाही। आम्ही पर्यायी घेऊन तुम्हाला पाणी देण्याची व्यवस्था केली, परंतु या विहिरीवर पण नागरिकांना तक्रारी प्राप्त होत्या, आम्हाला ते पण नकोय। तरी आम्ही खूप प्रयत्न करून लवकरात लवकर ती पाईपलाईन चालू केली। त्यात नागरिकांचा पण सहभाग होता। नरखेड नागरिक कृती समितीचे मी अभिनंदन करतो की त्यांनी नगर परिषदेला मदत केली। त्यामुळे काही दिवस पावसामुळे त्या ठिकाणी पाणी काही दिवस आम्ही त्या ठिकाणी देऊ शकलो नाही, परंतु मी तात्काळ अर्जंट बेसिसवर त्या ठिकाणी 2 बोटल खरेदी केल्या आणि 1 दिवसाआड महिना लोकांना पाणी देण्याची व्यवस्था केली। तर त्या आता नगर परिषदेनं पूर्ण प्रयत्न केलेले आहे पाणी देण्यासाठी। आणि जो तुमचा पाणीपट्टीचा विषय आहे की बिल जास्त येते असं म्हणणं आहे, तुम्ही दुसऱ्या नगर परिषदांशी कंपॅरिझन करताय, तर मी तुम्हाला या ठिकाणी असं सांगतो की तुम्ही 2 नगर परिषदांचं असं कंपॅरिझन करू शकत नाही। प्रत्येकाची परिस्थिती वेगळी वेगळी आहे। आपण 27 किलोमीटरवरून पाणी आणतो, याचा पण विचार झाला पाहिजे। बाकीच्या नगर परिषदांना पाणीचा स्रोत किती जवळ आहे। आपलं जवळजवळ 90 लाख रुपये, 1 कोटीच्या जवळपास मी सांगू शकतो की पाणी बिल पाण्यावर आपला खर्च होतो। पाणी आणण्यात मनुष्यबळ व्यवस्थापनाचे जे कंत्राट आहे त्याच्यावर खरेदी 3 महिन्याचे आमचे लाईट बिल पेंडिंग आहे पाणी। आम्हाला पण त्याची जोडजाड करावी लागते की बिल कसं भरायचं। 18 20 लाखाचे बिल असतात आणि तुम्ही जसं म्हटलं तर 46 लाख रुपये आपली पाण्याची डिमांड आहे आणि 90 लाख रुपये त्याच्यावर आपले खर्च होतात। पाणी पाईपलाईन योजना ही जी पाणी पुरवठ्याची योजना आहे ती तर आपली पूर्ण तोट्यातच चालली आहे नगर परिषदेसाठी। त्याच्यावर होणारा खूप अवाजवी खर्च आहे, त्यावर मी उपाययोजना केलेला आहे की आपण जो खर्च बिलाचा वगैरे तो कसं कमी करणार आहे। जरी हे वीज बिल आपण 1200 वरून 1500 केलेलं असलं, हे तर आम्ही स्वतःहून केलेलं आहे, त्याचा ठराव झालेला आहे। शासनाचं DMAचं परिपत्रक होतं की तुम्ही जे पाण्याची मोजणी तुम्हाला किती खर्च लागतो वगैरे ते सगळं मोजून मापून तुम्ही पाण्याची आकारणी करा। तरी सुद्धा ही 1200 वरून 1500 केली, 25% दरवाढ प्रत्येक नगर परिषदेने केली प्रत्येक। तर तुम्ही 1500 रुपये खूप जास्त आहे किंवा ते आपण जिथून पाणी आणतो त्या मानाने सुद्धा ते खूप कमी नगर परिषद खर्च सुद्धा निगडीत जातो। पण तरी सुद्धा जर तुमचं असं म्हणणं आहे की हे पाणी बिल खूप जास्त होतंय, तर आम्ही पाण्याचा खर्च कसा कमी करता येईल, काही सोलर बसवता येईल का की जेणेकरून लाईट बिल आपल्याला